स्वागत आहे श्री चैतन्य महाराज वाडेकर यांचं. तुमच्या बाकीचे व्हिडिओज मी पण चेक केले, त्यामध्ये पण तुम्ही जास्तीत जास्त दाखले संत तुकाराम महाराज यांचेच असतात, असं का? हे फार कमी लोकांना माहिती आहे की मी जगद्गुरू तुकोबारायांबद्दल का बोलावं, कारण मी त्यांचा अधिकृत वारसदार आहे असं मला वाटतं. मला तरी वाटतं ते कुणी स्वीकारू अथवा नाही. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये ना प्रामाणिकपणे काम करतो, परंतु समोरून तेवढाच प्रामाणिकपणा येत नाही. अशा व्यक्तींसाठी तुमचं काय सल्ला आहे? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या सर्वांना एवढंच सांगेल, कर्माचा कायदा इतका भक्कम आहे ना, तिथे दयेचा अर्ज चालत नाही. आणि जिथपर्यंत माझा प्रश्न आहे, मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. माझे बाप जगद्गुरू तुकोबाराय आहेत. त्यांनी आम्हाला निर्भीडपणा शिकवला आहे. कोतेपणा आणि तकलादूपणा त्यांनी आम्हाला शिकवला नाही. ग्रेट ग्रेट. आजकाल मुलांना किती पटकन राग येतो किंवा प्रत्येक गोष्ट किती जीवारी लावून घेतात. तुम्ही जर बघायला गेला की सिग्नलवर तुम्हाला जर कोणी कट मारून गेलं तर तो सॉरी किंवा चुकलं किंवा सोडून देत नाही, तो स्टँड लावून उतरतो आणि भांडायला लागतो.